मोहोळ येथे गोरक्षकावर कसायाने पोलिसासमोर हल्ला केला. त्या संदर्भातील निवेदन सोलापूरचे एसपी अतुल कुलकर्णी यांना भेटून डीवायएसपी प्रीतम यावलकर यांना देण्यात आले. यावेळी निवेदनात सरकारी कामात अडथळा 353 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती करण्यात आली. जय श्रीराम. मी अखिल भारत कृषी गोवा सेवा संघ महाराष्ट्र सदस्य सुधीर बैरवाडे. काल मोहोळ येथे गोरक्षक कारवाईसाठी गेले असता पोलिसांना त्यांनी सोबत घेतले आणि जिथं गाया बांधल्या होत्या कत्तलीसाठी तिथे त्यांनी गेले असता पोलिसांसमोरच कसाईने गोरक्षकावर हल्ला केला. पण गोरक्षकावर हल्ला करताना तिथे 3 पोलीस होते, ते कॉन्स्टेबल होते, पण त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी गोरक्षकाला अडवलं नाही किंवा कसाईला अडवलं नाही. गोरक्षकावर हल्ला करताना उलटा त्यांनी ज्यावेळेला गोरक्षक पळाले त्यावेळेला त्यांनी पोलीस स्टेशनला खोटा रिपोर्ट दिला. तिथे कुठलेही जनावर नव्हते. मग प्रश्न हा आता उपस्थित होतो, तिथं जर जनावर नव्हते तर कसाईनं गोरक्षकावर का हल्ला केला, पहिला प्रश्न. मग हा खोटा रिपोर्ट त्यांनी पोलिसाला दिल्यामुळे आम्ही स्पष्टपणे पोलिसांना इथं एसपी साहेबांना मागणी केलेली आहे की त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा. दुसरं, पोलिसांसमोर गोरक्षकावर हल्ला झाल्यामुळे हा सरकारी कामात अडथळा होतो. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्यामुळे कलम 353 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन आम्ही आज एसपी साहेबांना दिलेले आहे. कारण ज्या वेळेला गोरक्षकांना बातमी कळली की एके ठिकाणी काही गायी आणि बैल कत्तलीसाठी आणून बांधून ठेवले आहेत, त्यावेळी पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांच्या मदतीने गोरक्षक त्या ठिकाणी गेले असता कसायाने काठी आणि दगडाने गोरक्षकांवर हल्ला केला. तसेच गोरक्षकाची गाडी सुद्धा फोडून काढली. हे सर्व पोलिसांसमोर घडत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते. तसेच त्यांनी तिथे कुठले गायी बैल नव्हते असा खोटा रिपोर्ट पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना दिला. त्यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाईची मागणी करण्यात आली. कसायावर सरकारी कामात अडथळा 353 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे, गोसेवक अमित राऊत, शहर संघटक प्रसाद झेंडगे, गोरक्षक लतेश हिरवे, रुपेश बेलेराव, प्रमोद कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.